नमस्कार मित्रांनो. छोट्या पडद्यावरील मालिका वर्षानुवर्षे सुरू असतात. अनेकदा मालिकांमध्ये नव्या पात्रांची एंट्री होते, तर काही वेळेला जुने कलाकार अर्ध्यावर मालिका सोडण्याचा निर्णय घेतात. गेल्या काही दिवसात अनेक मालिकांमध्ये रिप्लेसमेंट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर तिच्याऐवजी प्रेमाची गोष्टमध्ये स्वरदा ठिगळेची वर्णी लागली. तर लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये 3 कलाकारांनी सोडली आहे. याशिवाय लाखात एक आमचा दादा ही मालिका दिशा परदेशीने सोडल्यावर सुद्धा सर्वत्र चर्चा झाली होती. आता यांच्या पाठोपाठ आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने लोकप्रिय मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या वर्षी 18 मार्चला घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका सुरू झाली. या मालिकेचं कथानक एकत्र कुटुंब, घरगुती वाद यावर आधारलेलं आहे. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र या मालिकेतील सहकलाकार सुद्धा तेवढेच दमदार आहेत. यापैकी एका लोकप्रिय अभिनेत्याने या मालिकेला रामराम केला आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत विक्रांत हे पात्र अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता. विक्रांत हा जानकीच्या ननंदीच्या म्हणजेच सर्वरीचा नवरा असतो. आता नुकतीच अक्षयने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोतून याबद्दलची माहिती मिळाली. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रोमोमध्ये शर्वरी आणि विक्रांतची भूमिका साकारणारा नवीन अभिनेता एकत्र पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अक्षय वाघमारेने मालिकेतून एक्झिट घेतल्याचे स्पष्ट झालं आहे. लोकप्रिय अभिनेता अक्षय वाघमारे हा डॅडी अरुण गवळींचा जावई आहे. त्याच्या पत्नीचं नाव योगिता गवळी वाघमारे असं आहे. अक्षयने यापूर्वी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कामं केलेली आहेत. स्टार प्रवाहाच्या ठिपक्यांची रांगोळीमध्ये तो झळकला होता.